नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवय्यांचं स्वागत करते। आज आपण खवय्यगिरी करणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर पटकन रेसिपीकडे वळूयात। इथे मी घेतलेला आहे 1.5 किलो स्वच्छ धुवून चिकन आणि आता आपण याचा टिक्का करणार आहोत। आधी त्यासाठी आपण मॅरिनेशन करूयात त्याला। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 लिंबाचा रस आणि त्याचबरोबर घट्ट दही जवळपास 3 ते 4 चमचे, त्याचबरोबर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1.5 चमचा तंदुरी मसाला, 1 चमचा धण्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी चमचाभर कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ आणि थोडं आपण यामध्ये घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा राईचं तेल। राईचं तेल नसेल टाकायचं तर तुम्ही कोणतंही आपलं खायचं तेल टाकलं तरीही चालेल। आणि आता आपण हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात। इथे आपले सर्व मसाले चिकनला लावून झालेले आहेत आणि आता आपण किमान तासभर तरी हे चिकन मॅरिनेट करत ठेवणार आहोत। इथे मी घेतलेले आहेत 1 किलो बासमती तांदूळ आणि हे सुटेच तांदूळ आहेत आणि आता आपण हे 3 ते 4 पाण्यात अगदी हळूवारपणे स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये तांदळाच्या वरपर्यंत पाणी घालूयात आणि जवळपास आपण तासभर हे तांदूळ भिजत ठेवूयात। तांदूळ भिजवल्याने भात छान सुटसुटीत आणि मोकळा शिजतो। आपलं चिकन छान मॅरिनेट करून झालेलं आहे। तर आता आपण याचा टिक्का करणार आहोत। त्यासाठी इथे एका पॅन मध्ये आपण हे चिकन घालणार आहोत आणि झाकण देऊन आपण हे चिकन जवळपास 80% शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर आपण एकदा चिकन चेक करूयात। तर इथे बघू शकता तुम्ही चिकनला खूप पाणी सुटलेलं आहे। तर हे पाणी आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हेच पाणी आपण नंतर ग्रेव्ही करताना वापरणार आहोत। पुन्हा यावर झाकण ठेवून आपण चिकन 80% पर्यंत शिजवून घेऊयात। तर आपलं चिकन शिजवून झालेलं आहे आणि ह्या टिक्क्याला आपल्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी एका जाळीवरती आपण हे चिकन काढून घेणार आहोत। आणि गॅसची आच मोठी करून हे चिकन आपण दोन्ही साइडनी दाखवल्याप्रमाणे भाजून घेणार आहोत। इथे मी 1 किलो तांदळासाठी 1.5 किलो चिकन वापरलं आहे। तुम्ही इथे 1 किलो तांदळाला 1 किलो चिकन सुद्धा वापरू शकता। चिकनचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावं। तर याच पद्धतीने मी बाकीचं सर्व चिकन सुद्धा भाजून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे माझं सर्व चिकन भाजून झालेलं आहे। तर आता आपण बनवूयात बिर्याणीसाठी लागणारी चिकनची ग्रेव्ही। त्यासाठी इथे मी एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये 5 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण काही खडे मसाले। त्यात मी घेतलेला आहे 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, 4 काळे मिरी, 4 लवंगा, 1 मोठी वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 हिरव्या वेलच्या आणि ह्या आपण छान परतून घेऊयात। आणि त्यानंतर इथे मी घालत आहे 5 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर 8 बारीक चिरून घेतलेले कांदे आणि हे कांदे आपण आता हलके गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घेणार आहोत। इथे आपले कांदे छान परतून झालेले आहेत। आता आपण यामध्ये घालणार आहोत 3 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि ही पेस्ट सुद्धा आपण मिनिटभर चांगली परतून घेऊयात। आता आपण यामध्ये घालूयात काही मसाले। त्यामध्ये घालूयात 1 चमचा हळद, 4 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे धण्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा तंदुरी मसाला, 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला आणि आता हे मसाले आपण छान कांद्यावरती परतून घेऊयात। तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि इथे मी 5 मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याची जाडसर अशी प्युरी करून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपण या मसाल्यांवरती छान परतून घेऊयात। चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी दही आणि पुन्हा आपण हे छान 2 ते 3 मिनिट परतून घेऊयात। इथे मी घेतलेले आहे स्वच्छ धुवून कोथिंबीर आणि पुदिना। तर थोडी आपण यामध्ये आता कोथिंबीर आणि पुदिना घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात हे सुद्धा। आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 8 ते 10 ड्रॉप बिर्याणी इसेन्सचे आणि यानी
फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीला. असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आणि टिक्कामधनं उरलेलं जे पाणी होतं ते मी टाकलेलं आहे आता यामध्ये. आणि छान आता मिक्स करून आपण या ग्रेव्हीला उकळ काढून घेऊयात. आणि जवळपास 1.5 ग्लास पाणी होतं हे. आता या ग्रेव्हीमध्ये घालूयात आपण भाजलेलं चिकन आणि छान मिक्स करून घेऊयात. आता या ग्रेव्हीला सुद्धा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी इथे मी गॅसवरती कोळसा तापवून घेतला होता आणि तो एका वाटीमध्ये काढून कोळशावर आपण घालणार आहोत चमचाभर तूप किंवा तेल. आणि यावर ठेवूया झाकण. आणि हे झाकण किमान आपण 10 मिनिटं तरी उघडायचं नाही. बिर्याणीसाठी आपण भात शिजूयात, त्यासाठी इथे मी भरपूर असं पाणी तापवून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण खूप सारं मीठ आणि त्याचबरोबर चमचाभर जिरं, 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 4 काळ्या मिरी, 4 लवंगा आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा. आणि त्याचबरोबर थोडं चमचाभर तेल आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आणि आता आपण ह्या पाण्याला छान उकळ काढून घेऊयात. आणि पाण्यात तेल टाकल्याने भात छान मोकळा होतो. तर इथे पाण्याला आपल्या छान दणदणून उकळ आलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत आधीच भिजवून ठेवलेले तासभर भिजलेले बासमती तांदूळ. तर इथे बघा तुम्ही छान आपले तांदूळ भिजलेले आहेत. तर आता आपण हे घालणार आहोत. आणि आता आपल्याला इथे 80% भात शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपल्या भाताला छान उकळ आलेली आहे. तर आपण इथे चेक करूयात आपला भात झाला की नाही. तर इथे बघू शकता की अजून आपला भात थोडासा कच्चाच आहे. तर आपण पुन्हा थोडा वेळ शिजवून घेऊयात. भात शिजवण्यासाठी इथे आपण पाणी व्यवस्थित उकळून घेतलं होतं, त्यामुळे हा भात शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हा भात तयार होतो. तर तुम्ही इथे बघू शकता हा भाताचा तुकडा व्यवस्थित दाबला जातो. याचा अर्थ हा आपला भात तयार आहे. आणि इतपतच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी. तर हा भात आपण एका मोठ्या चाळणीमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घेऊयात. भात आपण चाळणीमध्ये काढताना झाऱ्याचा वापर केल्यामुळे अगदी सहज आणि चटका न लागता आपला हा भात आपल्याला काढता येतो. आणि चाळणीमध्ये भात काढल्याने भातामधलं एक्स्ट्राचं सर्व पाणी सुद्धा निघून जातं. आणि हा भात आपण सर्व चाळणीत काढून झाल्यानंतर एकदा चमच्याच्या मदतीने खाली वर करून हलक्या हाताने सुटा करून घेऊयात. इथे आपल्या ग्रेव्हीला छान स्मोक देऊन झालेला आहे. आणि ही वाटी आता आपण बाहेर काढून ठेवूयात. आणि आता आपण बिर्याणीसाठी लेयर लावूयात. तर सुरुवातीला आपण या चिकनवरती थोडी कोथिंबीर आणि थोडी पुदिनाची पानं टाकूयात. आणि त्यानंतर हा शिजवलेला भात तो पूर्णपणे आपण आता या चिकनवरती टाकूयात. आणि व्यवस्थित मोकळा हलक्या हाताने मोकळा करून घेऊयात. आणि इथे आपण हा भात काही थंड करून नाही घेतलेला आहे, गरमच आहे हा भात. अगदी 5 ते 6 मिनिटात आपण हा भात चाळणीमध्ये ठेवला होता. आणि आता यावर टाकूया बिर्याणी इसेन्सचे काही थेंब. आणि कॅटरिंगवाले सुद्धा हा बिर्याणी इसेन्स वापरतात, त्यामुळेच या बिर्याणीला खूप छान असा फ्लेवर येतो. आणि आता आपण चमच्याच्या मदतीने ह्या भातामध्ये गॅप करून यामध्ये घालणार आहोत आपण साजूक तूप. अगदी 3 ते 4 चमचे व्यवस्थित आपण आता यामध्ये घालणार आहोत साजूक तूप. आणि वरून घालूयात थोडासा फूड कलर, रेड कलर आहे हा. आणि थोडासा ग्रीन कलर सुद्धा वापरलेला आहे मी इथे. आणि कलर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आवडत असेल तर चिकन मॅरिनेट करताना सुद्धा आपण इथे रेड फूड कलर वापरू शकतो, पण मी इथे वापरलेला नाही. आणि पुन्हा आता थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना यावरती आपण टाकूयात. आणि आता यावर ठेवूयात घट्ट बसणारं असं झाकण, कारण यातून बाहेर वाफ नाही गेली पाहिजे. आणि इथे मी जाडबुडाचा तवा व्यवस्थित तापवून घेतलेला आहे. आणि या तव्यावरती ठेवणार आहोत आपण टोप बिर्याणीचं. आणि सुरुवातीचे 10 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि त्यानंतर आपण मंद गॅसवरती
अर्धा तास या बिर्याणीला दम देणार आहोत आणि या झाकणावर आपण काही वजन वस्तू ठेवायची म्हणजे टोपाच्या बाहेर वाफ जाणार नाही. आणि अर्ध्या तासानंतर गॅस बंद करून जवळपास 15 मिनिटं तरी आपल्याला हे झाकण उघडायचं नाही. 15 मिनिटांनंतर ही बिर्याणी खाण्यासाठी तयार होते. तर आता आपण सर्व करूया तिला. तर इथे तुम्ही बघू शकतात भाताचा दाणा कुठेही चिकट नाहीये किंवा भाताचा दाणा कुठेही तुटलेला नाही. अगदी सुटसुटीत अशी बिर्याणी आपली तयार आहे. आणि इथे बघू शकता चिकन सुद्धा व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे, परफेक्ट. तर अगदी दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही बिर्याणी केली तर अजिबात बिघडणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित ओली आणि मोकळी अशी बिर्याणी आपली खाण्यासाठी तयार आहे. काय मग रेसिपी आवडली ना? तर नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूयात.